गुड मॉर्निंग, नमस्कार, राम राम, सुप्रभात. चला तर मंडळी, मग सरस्वतीचे आगळे वेगळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरस्वतीच्या चॅनलला लाईक तर केलं पाहिजे ना. काय मंडळी, असं का करताय? मी खास तुमच्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येते आणि तुम्ही लाईक पण आणि सबस्क्राईब पण करत नाही. हां, ऐसा नाही, ये अच्छी बात नाही है ना. लाईक तो बनता है ना, एक लाईक और एक कमेंट तो बनता है ना, तर केलंच पाहिजे. चला तर मग माझ्या दिवसाची सुरुवात झाली माता राणीच्या दर्शनानं. आणि मंडळी, आता सिच्युएशन फार खराब आहे. आता आपल्याला गॅस भेटणार नाही असं म्हणतात गॅस एजन्सीवाले. म्हणून ना मी आज झटकन बाजारात गेले आणि पटकन गिजर घेऊन आले. पहा, का माहितीये का, माझ्याकडे ना गॅस गिजर आहे. मग आता काय करणार? चला म्हणलं पटकन जाऊन बाजारातून बजाज कंपनीचा मस्तपैकी गिजर आणला मंडळी, 10 लिटरचा. परेशानी प्रॉब्लेम नको लाईफमध्ये का? थोडे का आपल्या मागे प्रॉब्लेम परेशानी अजून हे अजून मध्ये गॅसचंच एक निघालं नवीन. काय ह्या सरकारच्या मनात हाय, काय करणार आहे, कुण्याकडला लावणार आहे ते लाव जा रे बाबा. असंच एकातनं निघावं म्हणलं की दुसरं टाकते बघा. चला तर मग गॅसची पूजा करू. जय देव जय. चला तर मंडळी, मग आपल्याला ना गिझरची आरती करायची. जय देव जय देव जय गिझर देवा, पंचारती व वाळू तुझ भक्ती भावा. जय देव जय देव, शॉक कुणाला लागू नये, गरम पाणी त्वरित यावं. जय देव जय देव जय गिझर देवा, पंचारती व वाळू तुझ श्रीपद भक्ती भावा. जय देव जय देव, फास्ट फास्ट गरम पाणी यावं, सगळ्यांची आंघोळ पटकन व्हावं. जय देव जय गिझर देवा, ओम नमः शिवाय, शिव शंभो. अशा प्रकारे मी माझ्या गिझरची आरती करून पूजा केलेली आहे. का तर कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात पूजा आरतीनं व्हावी मंडळी. म्हणून मी ह्या गिझर देवता, ह्याच्याच हातात आहे ना आपल्याला गरम पाणी देणं. गरम पाणी आलं तरच आंघोळ होईल म्हणून आरती केली. हे बघा तुम्ही, हे होते आमचे LPG महाराज. आता LPG महाराजाला बाय. आणि इलेक्ट्रिकल महाराजाला म्हणजेच इलेक्ट्रिकल गिझरला बोलवलं. हे काय मंडळी, आजकालची आधुनिक पद्धती, टेक्नॉलॉजी, बापरे. हे काय ह्या गिझरवाल्या दादाने भुरभुर 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 2 नट काढला, फटक मन गिझर अडकवला. ऑलरेडी सगळं तयारच होतं. झालं 2 पाईप खटाक खुटूक बसविला की कामच झालं बघा बिचाऱ्याचं. इतका छान पोरगा होता ना, खूप छान, खूप फास्ट काम केला दादानी गिझरवाल्या. हे का लगेच चालू पण केला. चालू केल्याच्या नंतर आमच्या पहिलं काम राहतंय यशराजांचं चेक करणे. चेक हॅलो हॅलो, चेक माईक नाही, चेक पाणी. अशा प्रकारे हे तुटी चालू करून बघत आहे ते यशराजे आमचे. आता चला मंडळी, तुम्ही पण बघा खरंच गरम पाणी येतं का काय होतंय. बापरे, लई गरम आहे रे बाबा. मी यशला म्हणलं काय सांगता येते, हे खोटं बोलत असेल म्हणून मी म्हणलं स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्याच्यामुळं मी स्वतः बघायला चालू केलं. तर काय मंडळी, बापरे, हात पण लावू दिना, एवढं गरम पाणी येत होतं ना. मस्त आनंद वाटला जीवाला. मग तिथून निघाले मी मारुतीला. आज आहे मंडळी एकादशी. मग मारुती अण्णाचं दर्शन घेऊन आतमध्ये पांडुरंगाकडे गेले. एकादशी आहे म्हणून तर काय बायका भजन करत होत्या. मग 2 पावलं पुढे गेले, आणखीन मागे आले. चला म्हणलं एक भजन म्हणूनच जाऊया. टाळ वाजवायला बसले मंडळी. ह्या बायकांना वाटलं ताई ड्रेसवाली, हिला काय टाळ वाजवता येते. टाळ वाजविल्याला बघून हक्के बक्के, हम है बॉस, हमरे पास ऐसी कोई चीज नाही, ना नावाची वस्तूच नाही. असा सुंदरपैकी झणझणीत टाळ वाजवून अभंग म्हणला. बायका अशा हक्क्या बक्क्या झाल्या. तिथून आम्ही निघालो. आलो आम्ही. उद्या कार्यक्रम आमच्याकडे, खूप मोठा कार्यक्रम आहे. 2-3 कार्यक्रम आहेत. तुम्हाला कळल कशाचा कार्यक्रम, कोणाचा कार्यक्रम. तर त्याच्यासाठी आम्ही साडी घ्यायला आलो. माझ्या अगोदर मी जरा थोडं भजनात गुंग झाल्यामुळं कल्पना आणि मंजू द्वारकादासमध्ये अगोदरच येऊन बसल्या होत्या.
चला मग आम्हाला याला 10 मिनिटं उशीर झाला, पण आम्ही आलो बरं का. हो, हे पा ह्यांनी तोपर्यंत चालू द्या. बाया साडी दुकान कॉम्बिनेशन बघा. अजिबात गप्प बसणार नाहीत मंडळी. मी यायच्या आधी दोघीनं 2-2 साड्या पसंत करून ठेवल्या होत्या स्वतःसाठी. घ्यायचंय कार्यक्रमाला वेगळंच, ते गेलं तिकडंच, ह्यांनीच पसंत करून घेतल्या. आणि मला ही साडी इतकी आवडली. ह्या साडीचं फॅब्रिक तर इतकं सुंदर आहे, काय म्हणचाल. इतकं सॉफ्ट सुंदर, खूप छान. आणि नवीन लेटेस्ट साडी दिसली, खूप आवडली. टाकल्या आवडली. त्याच्या अगोदर खूप साड्या टाकल्या पण आवडल्या नाहीत. हे पण साडी त्याच पॅटर्नची, खूप सुंदर. 3च साड्या होत्या, 3 कलरच्या. तर त्यातली एक आम्ही आमच्या फ्रेंडसाठी घेतलो परवाच्या कार्यक्रमाला, आणि त्यातली ही जी दिसतीये ती घेतल्या कल्पना मॅडमने. हे पाही हत्तीवाली घेतली कल्पनाने, आणि त्याच्या अगोदरची रेड साडी घेतली आम्ही आमच्या फ्रेंडला. अशा प्रकारे महाराज बघता 10,000 रुपयाला चंदन लावल्या बघा ह्या दोघीनं. काय बोलावं. बायका साडीच्या दुकानात गेल्याता आणि एक साडी घेऊन घरला आल्याता. माय मावल्या नो 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 नो, अजिबात नाही. असं कधीच होणार नाही. कुणाला बी साडी घ्यायला जावा हो, त्याच्यासोबत एक का होईना साडी घेतल्याशिवाय आमचं मन समाधान होत नाही. अजिबात होणारच नाही. त्या दादानं पुन्हा खूप साड्या दाखवला, पण आम्हाला काही त्या साड्या आवडल्या नाहीत. टाकल्या पहिल्यांदा एक साडी आवडली होती, खूप सुंदर आणि छान. त्यातले दोन्हीच्या दोन्ही 3 पीसच होते, पोस्टर पीस. त्यातल्या 3 मधल्या 2 आम्ही घेतल्या, खूप छान होत्या. फॅब्रिक पण छान आहे, लेटेस्ट साडी आहे. तुम्ही लग्नात, फंक्शनमध्ये, कार्यक्रमामध्ये पण घालू शकता. डेली यूजसाठी तर नाही, चांगली साडी आहे. तिथून आम्ही आलो साड्या खरेदी करून आमच्या कुलदैवतेच्या दर्शनाला. आज संडे आहे महाराज. संडे म्हणल्याच्या नंतर काळभैरव आमचे कुलदैवत आहेत. इंडियानगरमध्ये मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही बघू शकता कालभैरवाचं. हे कालभैरवाचं दर्शन आज रविवार असल्यामुळं खूप सुंदर सजवलेलं होतं. हिरवागार फेटा, प्रभावळ त्याच्यात इतकी सुंदर पाठीमागे चमकत होती. बापरे, खूपच सुंदर प्रभावळ चमकत होती बरं का. एकदम स्वच्छ सुंदर, जणू काय सोन्याची बसवल्यासारखी. अशा प्रकारे भैरवाचं नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत घालून दर्शन घेतलेलं आहे. अशा प्रकारे मग दर्शन घेतल्याच्या नंतर महाराज तिथंच बसलेले होते आमचे. मग आता काय करणार, नाविलाज महाराजाचं पण दर्शन घेतलं. आणि अशा प्रकारे मी बाहेर आले मंडळी. आणि बाहेर येऊन असंच नंदी महाराजाला साईडनं आले, तरी इतकं सुंदर दीप प्रज्वलित तिथं कुण्या मायमाऊलीनं केलं, कोणाच ठाऊक. इतकं सुंदर मनमोहक वाटत होतं. दिवस मावळायची वेळ होती, 3 सांजेची. सुंदर असं दीप प्रज्वलित झालेलं होतं. अशा प्रकारे अंतकरणातून मनोभावे काळभैरवाला साष्टांग नमस्कार केला. हे बाबा काळभैरवनाथा, तू काळाचा काळ आहेस. आमच्या मागला काही वाईट काळ असेल तो दूर कर, म्हणून माझ्या कुलदेवतेला साष्टांग नमस्कार करून आम्ही इथून आता बाहेर जायचं ठरवलं. पण बाहेर कुठं जायचं होतं माहिती आहे का मंडळी? हे काळभैरवनाचं मंदिर इंडियानगरला, म्हणजे अंबाजोगाई रोडला. आणि आम्ही इथून आता निघालो औसा रोडला कालिका मंदिरला. हे एवढा लांब अंतर आम्ही आलो. इथं औसा रोडला माझी फ्रेंड सुरेखा, तिची मम्मी राहती होती. सुरेखाचं एक छोटंसं काम होतं, तिची बहीण आली आहे म्हणून. पटकन जाऊन ये ग सरस्वती मम्मीकडं म्हणली. आता मैत्रिणीचं म्हणणं टाळता येत नाही मंडळी, काय करावं. ह्या मैत्रिणी आमच्या एवढ्या राशी थाटाच्या की विचारतात सोयली. काय करावं, प्रेम, दुसरं काय हो. हे तुम्ही बघू शकता, मी सुरेखाच्या मम्मीच्या घरला निघाले. एकदम सूर्य एवढा मायपुटी जात होता, इतका सुंदर दिसत होता की अप्रतिम. त्याचं शूट बी केलेलं आहे, बघू शकता. तिथून पटकन बोलून आम्ही निघालो. दिवस मावळला होता. मग घरी यायचं म्हणलं की आली भाजीची आठवण. माझ्याकडे संपलेली होती भाजी. हे कारले हाय का हाय मंडळी, कसलं कारलं म्हणावं, ह्याला काय म्हणावं की बाबा बघा आता तुम्हीच. मी कधी हे घेत नाही, पण म्हणलं चला बघूया कसं लागतंय काय नाही, घ्यावं म्हणून घेतले. आता बघू उद्या काय होतंय काय नाही. मग कारले घेतल्याच्या नंतर गाजरं खूप सुंदर आणि गावरान दिसले. चला म्हणलं
गाजर, ककडी, कोशिंबीर, उन्हाळा कॉम्बिनेशन फार एक असतं हो या सगळ्यांचं. म्हणून म्हणलं आता काहीतरी वेगळं वेगळं खावं लागतं मंडळी. उन्हाळा आला, हा, गाजर, ककडी, बरं का, तुम्ही पण खात जा. हे पहा मंडळी, छुपके छुपके माझी बेस्टी आली आहे. कशाला आली आहे माहितीये का? माझ्या शिवनंदा राणीला नातू झाला आहे. हे पहा, पेढे घेऊन आली माझी लाडो राणी. किती आनंदी आहे ना. खरंच मंडळी तुम्हाला सांगते मी, स्वतःपेक्षा लेकराचा आनंद खूप खूप मोठा असतो बघा. कसं आहे माहिती आहे का, स्वतःला लेकरू झाल्यावर जेवढा आनंद होतो ना, त्याच्यात 10 पट लेकराला लेकरू झाल्याच्या नंतर आनंद होतो. माझ्या शिवनंदाच्या मुलाला म्हणजेच निखिलला मुलगा झाला आहे. आणि तिनं आणि मैना, आता तिचं नाव महानंद आहे पण आम्ही लाडानं तिला लहानपणापासून मैना म्हणतो. मैना आणि तिनं पेढे घेऊन आलेत बरं का. कसं असतं मैत्रीचं नातं मंडळी बघा. तिनं कुठून कुमठ्यावरून पेढे द्यायला आमच्यासाठी आली बरं का. अशी मैत्री असायला पाहिजे.